तुमचं नाव सांगा ना दादा. ओंकार शिरोडकर. गाव कोणतं? वडाळी नजीक. वडाळ नजीक. सगळे आपले शेतकरी वडाळ नजीकचे आहेत का? चालतं. किती तोड्यातला माल आहे आज? अच्छा, काय दिला मग आज? दिला नाही अजून, चालू आहे मार्केट. काय सांगताय? आहे 700-600 पर्यंत लोकल. चालतं. तिसरा तोडा किती दिला म्हटलं? तिसरा तोडा दिला 700. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धीरज भगवान निकाळजे. आज आहे 20 सप्टेंबर शुक्रवार आणि आपण बघू शकता की बऱ्यापैकी आवक 7 ते 8 लाईनी इथं आपल्या पिंपळगाव बसवंत मंडीत टोमॅटोचे दिसत आहे. आणि मित्रांनो सांगायला जरा आता वाजलेले आहे 5 आणि आपण आज जाऊन चेक करूया गोल्टीपासून ते टॉपचा माल किती जाते, लोकल एक्सपोर्ट सगळं बघणार आहोत म्हटलं. हा माल, या मालाची कॉस्ट आहे आज 650 पासून 700 पर्यंत माल बघून याच्यात पण साईज आहे. ओके. हा मीडियम आहे. हा मीडियम कसा आला? 631 रुपयानं मागितला. 581 ते 6.5 पर्यंत या मालाची मीडियम. आणि गोल्ड टिकत चाललाय? गोल्टी चालू आहे 280 ते 311. ओके. आणि लोकलचा टॉपचा माल कसा चालला? लोकलचा टॉपचा माल 671. आणि एक्सपोर्ट चालू आहे 811 का? 771. कालच्यापेक्षा 50 रुपये जास्त गेला का? कालच्यापेक्षा 10-20-30 रुपये करंटमध्ये किंवा जवळजवळ 40-50 समजा. समोर काय 20-30 रुपयाचा फरक आहे. समोर काय राहील परिस्थिती, काय वाटतं? समोरचा अंदाज लगेच साऊथ काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. हे चढ उतर असं चालूच राहील ना? चालूच राहणार. 5-50 रुपयाचा फरक पडत राहणार. कोणत्या गावाचे शेतकरी? गोरठाण. गोरठाण. हो, चिरोडा. किती तोड्यातला माल आहे? हा 15वा तोडा आहे. अच्छा, दिला का? चालू आहे 631 मागितलेलं आहे पण अजून थांबलेलं आहे. मागचे तोडे कसे गेले? आमचे थोडे चांगले गेले. तर मित्रांनो बघू शकता दादांनी आपल्या मीडियम साईजचा माल आणलेला होता. तर मीडियम साईजला मित्रांनो 521 550 पर्यंत रेट जाते. तर अजून आपण समोर जाऊया आणि बघूया जो साईजचा माल आहे त्याला किती रेट जाते मित्रांनो, तो व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो बघू शकता असा जो माल आहे मित्रांनो, हा कमीत कमी आज 651 पर्यंत व्यापारी देत आहेत. आणि बघू शकता मित्रांनो जो एक्सपोर्टला जात आहे माल तो बऱ्यापैकी मित्रांनो 750 ते 781 असाही जाते. आज चांगले भाव मित्रांनो, कालच्यापेक्षा 10 ते 20 रुपये जास्त आज दिसत आहे मार्केट. हा माल बघू शकता, हा मित्रांनो 681 ची पावती दादाला दिलेली आहे, 681 रुपये. आज मार्केट काय चालू शेट? चालू आहे 650 पासून तर 681 ते 700. एक्सपोर्ट चालू आहे 750-800. अच्छा, कालचं मार्केट आजच्या काय फरक आहे? 50 रुपयाचा फरक आहे. वाढलं का कमी? वाढलं आहे का? ठीक आहे ठीक आहे. काय अजून बोलू इच्छिता? प्लॉटच्या कंडिशन कशा त्यावेळेस? चांगली. पावसामुळे टिकले प्लॉट? हो. मार्केटचं कसं आहे, मार्केट 4 दिवस हाय होऊन जातं. हां, लगेच 4 दिवस परत. हां, यावेळेस स्टेबल नाही आहे. हां, 4 दिवस खाली जातं, 4 दिवस हाय, 4 दिवस खाली. बरोबर. सारखं पकडून नाही काही तर 600 रुपये पकडून महिनाभर चाललं ना, शेतकऱ्यांना फायदा होईल. बरं, व्यापाऱ्याला चांगलं राहील. त्याला पुढे जाऊन त्या माला तोटाला परत याच्यात. बरं, आपण जे व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबला तर शेतकरी पाहून काही याची काही रेट कमी होता का? चुकीच्या दृष्टीने प्रसारित चालतं 100%. नाही, म्हणजे आपले जे रेट आहे आपण ते सांगतो. शेतकरी ग्रामीण वर्गाचा तुम्ही घेता विचार करा, पण सिटीतला वर्ग तो चुकीच्या दृष्टीने विचार करतो. ओके. की टोमॅटो आज खूप महागात विकतोय. हा हा, त्याच्या मागे खर्च किती, कष्ट किती, याचा पण विचार त्यांनी केला पाहिजे. ग्राहकांना विचार केला पाहिजे. नाही, जास्त करून आपले व्हिडिओ पाहणार शेतकरीच आहे. असं पण नाही ना राहत. शेतकरी आज दिवस रात्र शेतात रात्र कष्ट करतो. बरोबर. लोक जास्त व्हिडिओ बघतात. हा हा, त्यांच्यात सोशल मीडियावरती तेच जास्त नाही, जास्त करून जे व्हिडिओ आहे ना, म्हणजे आपले ग्राहकाला काय रेट चालला ते शेतकरी ते ग्राहक पाहतो, पण हे सगळे शेतकरीच बघताय. तर मार्केटमध्ये काही फरक असेल तर ठीक आहे ना. ओके ओके, चालतं. त्याच्यात तो कसं ग्राहकाचं पण हा, भाव खूप झाला तर ग्राहक लगेच भाव वाढले, खूपच भाव वाढून दिले. काय काय बरोबर. हे पण त्याच्यात नेमकं सरासरी चाललं तर मग ते योग्य राहील. बरोबर. थोडेसे भाव वाढले शेतकऱ्याला पाहिजे, झालाच पाहिजे. शेतकऱ्याला पैसे होईल, खाणाऱ्यांना पण जास्त खिशाला लागणार. हा, बरोबर. जास्त फायदा झाला मग खाणारे म्हणतात. आता ही मंडी हे मार्केट काय वाटतं कसं राहील समोर? समोर नाही असंच चालणार आहे, खालीवरती खाली ऑक्टोबर पर्यंत. हां, आता लागवडी आहे का हिवाळ्याच्या काही? कमी आहे ना. आणि प्लॉटच्या कंडिशन कशा होत्या पावसाळ्यात? म्हणजे प्लॉट पाहिजे तसे आले नाही म्हणून रेट म्हणजे आवक कमी आणि रेट वाढत आहे का? बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. तर बघू शकता मित्रांनो आपण एकदम जाड कातड असलेलं जबरदस्त किपिंग क्वालिटी आणि भरीव असलेली ही सिजंटाची पावसाळी 108 व्हरायटी
शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जबरदस्त वाटलेली मित्रांनो. तर आपण मार्केटला 2 कॅरेट घेऊन शेतकऱ्यांना दाखवायला आणलेली होती. चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर या व्हिडिओत नाव लक्षात असू द्या, पावसाळी सिजंटाची 108. मार्केट क्या चल रहा है अभी? मार्केट चल रहा है पर कितना बच्चा है यार? नहीं, आप बताओ तो मार्केट क्या चल रहा है? 600-700 एक्सपोर्ट क्या चल रहा है? स्पोर्ट चल रहा है, स्पोर्ट्स चल रहा है 750 750.